आणि PhD सुरू आहे माझी MA इंग्लिशमध्ये. माझा विषय आहे थिएटर आर्ट आणि शेक्सपियरवर मी अभ्यास करते. आणि मनीषवर भरपूर झाला 25 वर्ष. सेकंड शेक्सपियर ऑफ माय लाईफ. तर असं राज्यनाट्याला सलग 20 वर्षापासून सर मी दिग्दर्शक म्हणून काम करते. राज्यनाट्याचे मुख्यमंत्र्याच्या हातून माझ्या 3 नाटकांना खाडीलकर, पणशीकर, तेंडुलकरांची नाटकं मी बसवली आहे. संगीत नाटक बसवलं आहे. त्यामध्ये सलग 4 वर्षापासून मला अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचे पुरस्कार आहेत. आणि मध्ये माझ्या नाटकांमध्ये मनीषला पण अवॉर्ड आहेत. आणि माझा मुलगा पण बाल कलाकार म्हणून महाराष्ट्रात प्रथम आहे. त्याचा पण मुख्यमंत्र्याच्या हातून सत्कार झाला. बेस्ट जिंगल अवॉर्ड आहे मला 2018ला बेस्ट जिंगल अवॉर्ड मिळाला देवेंद्र फडणवीसांच्या हातून. आणि गेल्या सलग 2018 पासून 20 पर्यंत माझी दूरदर्शनला एक ऍड फिल्म सुरू होती माझी, मनीषची आणि माझ्या मुलीची. आणि सध्या G24 तासला माझी एक मेडिसिनची ऍड सुरू आहे. आणि DEDची आठवण म्हणजे आठवणीच आठवणी आहेत, भरपूर आहेत. पण त्या आठवणी आठवल्यावर कुठंच होत नाही. खूप आनंद होतो कारण माझा मित्र, माझा नवरा माझ्या सोबत असल्यामुळे कदाचित तो जो एक स्पेस आहे तो माझ्या जीवनात नाही. ईश्वराचे आशीर्वाद आहेत. आणि मी सर्वांना भेटत असते. मला ज्याची आठवण आली मी तेव्हाच निघते, त्याला भेटते, त्याला फोन करते, कुठूनही शोधून काढते. माझ्या मित्रमैत्रिणींची मला आठवण आली, प्रत्येकीला माहिती आहे मी तिथे जाऊन त्यांना भेटते. त्यामुळे मी वाट पाहत नाही की GT होईल आणि मी जाईल. तुम्ही पण ही सवय टाका आणि ज्याची आठवण आली त्याला तेव्हाच भेटा. कारण आपलं आयुष्य खूप कमी म्हणजे आता हे जे पॅन्डेमिक आलं याच्यानंतर आपल्याला माहिती नाही की आपल्याकडे किती काळ आहे. त्यामुळे जे जगायचं आहे हे बेटर राहूनच गेलं असं काहीच नसलं पाहिजे आपल्या आयुष्यात. सगळं करा, जसं जगायचं तसं जगा. आनंद व्यक्त करा, दुःखही व्यक्त करा, व्यक्त व्हा. थँक्यू व्हेरी मच. कोणालाही मागं सोडलं नाही. यानंतर वैशाली प्रभाकर विक्का. माझं मूळ गाव गोरेगाव, राहणं अकोलेला आहे माझं. आणि माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळडोळी, पंचायत समिती पातूर, जिल्हा अकोला. एकच ठेवा. हे मनीष हे इथल्या इथंच राहू दे, काढून देऊ नको आतमध्ये. हे सर्क्युलेट करून हे सर्क्युलेट करून घेऊन जाते. मी पंचायत समिती अकोट, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा रेल येथे कार्यरत आहे. दीपाली प्रकाश. ओके ओके मॅडम. कुमारी दीपाली प्रकाश लोखंडे आणि आता सुभाष अंबादास मोरकर. मी सध्या मानोऱ्याला राहते आणि माझी शाळा जिल्हा परिषद तळप बुद्रुक आहे. माझा मुलगा मोठा BTech करत आहे, फायनल इयर झालं त्याचं. आणि लहान अमरावतीला NDAचे क्लासेस लावले. सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद. आता रागिनी मुरुगन आणि मी इथे अकोल्यालाच फुलपाखरू शाळेवर शिक्षिका आहे, सहाय्यक शिक्षिका. अनुभव सांगा द्यायचा. अनुभव खूप सारे आहेत. ओके मॅडम. मी देवेंद्र गंगरस, मुंबईला असते. मध्यंतरी काही दिवस मी नोकरी केली होती, आता ॲस्ट्रोलॉजीचे क्लासेस घेते. मॅडम इकडे समोर. सर इकडे. ओके सर. ओके. नमस्कार, मी कुमारी अर्चना शामराव परस्कर, आता अर्चना आनंद. मी अकोल्यातच राहते आणि मी जिल्हा परिषद शाळा खदान इथे कार्यरत आहे अकोल्यातच. आणि गेले 15 वर्षापासून बाहेरगावी होती, पण आता 3 वर्षात अकोल्यात आलेली आहे. DEDच्या खूप आठवणी आहेत, पण आता सांगण्यासाठी सगळ्यांना वेळ कमी पडेल म्हणून मी त्या काही सांगत नाही. लेखामध्ये मी लिहिलेल्याच आहे. धन्यवाद. ओके ओके ओके. सर्वप्रथम गुरुच्या चरणी चरण स्पर्श. माझं नाव वंदना, कुमारी वंदना भगवान इंगळे आणि इकडचं वंदना मोहन कांबळे. मी सध्या वाशिम तालुक्यात कार्यरत आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटुमरा.
आणि मला 2 मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी 2nd इयरला आहे आणि मुलगा 10वीला आहे. आणि DEDच्या आठवणी खूप साऱ्या आहेत मैत्रिणींच्या वगैरे, पण त्या काही इथे सांगायला आता वेळ नाही आहे आणि घाई होत आहे. कोणती सांगायची हाच मोठा संभ्रम आहे, त्यामुळे इथे संपत. शीतल शंकरराव मार्गे. ओके मॅडम. शंकरराव मडगे पब्लिक शीतल नरेंद्र काळे. सध्या जिल्हा परिषद शाळा गाडसिंबा म्हणजे ब्लॉक चिखलदरा आहे माझा, तिथे कार्यरत आहे. नमस्कार. सर उलट ओके मॅडम. ओके ओके. मी नीतू विश्वनाथराव गुले, सौ नीतू प्रमोदराव सानप. माझं सध्या राहणं अमरावती आहे आणि मी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका म्हणून 11 वर्ष झाली वर्धा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि एकूण सेवेचे 22 वर्ष झालेले आहेत. माझा मुलगा DY पाटील कॉलेज पुण्यामध्ये फायनल इयर इंजिनिअरिंगला आहे आणि मुलगी 12thला शिवाजी सायन्स कॉलेज अमरावतीला आहे. आणि विशेष म्हणजे माझी शाळा वर्धा जिल्ह्यामध्ये 100% डिजिटलसुद्धा आहे आणि सायन्स लॅब नाविन्यपूर्ण सायन्स लॅब माझ्या शाळेला 15 लाखाची केंद्र शासनाकडून मिळालेली. स्टाफ खूप मोठा आहे, पटसंख्या खूप छान आहे, पण सर्वांचं सहकार्य जसं आपण DEDमध्ये सर्व एकमेकांना सहकार्य केलं त्याचप्रमाणे माझा पूर्ण स्टाफ 8 जणांचा स्टाफ आहे, पण सर्वजण खूप छान सहकार्य करतात. त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी दरवर्षी जिल्हाभर वगैरे विविध स्पर्धांमध्ये जसं आपण सर्वांनी मिळून स्पर्धा आणि आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये आपलं शिबिर सुद्धा अविस्मरणीय केलं होतं, त्याची भरपूर आठवणी आहेत. तसंच माझे विद्यार्थी सुद्धा कौशल्यपूर्ण वेगवेगळे प्रयोग करत राहतात आणि पूर्ण त्या परिसरामध्ये ते नाविन्यपूर्ण सायन्स लॅब जी आहे त्याकरता पूर्ण तालुक्यातून विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये भेटी करता येतात. शाळा खूप छान आहे आणि बरंचसं बांधकाम वगैरे तिथे सुरू आहे. धन्यवाद. नक्कीच. ओके मॅडम. ठीक आहे. ओके. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे हिवरा इथे कार्यरत आहे. ओके ओके ओके. विद्या सरदारचं नाव सर्वांना. माझे नाव मनीषा मनमोहन महाले. आता सौ मनीषा संदीप आजबे. माझ्या सध्या कार्यरत शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाबे, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे. राहायला पण पुण्यालाच. थँक्यू. ओके. कविता सीताराम बलकार. ओके मॅडम. कविता सदाशिव दंदे. सीताराम बलकार. कविता सदाशिव दंदे. राहणार लातूर आणि माझी कार्यरत शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव लातूर. वरिता शंकर. एक मिनिट मॅडम, समोर बघा. ओके. कुमारी वरिता शंकरराव देशमुख, सौ वरिता गणेशराव देशमुख, जागृती प्राथमिक इथे कार्यरत आहे. तो हर्षा नितीन काळे. ओके मॅडम. माझं नाव सौ हर्षा नितीन काळे. जिल्हा परिषद शाळा जलुना, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. दोघे पती पत्नी एका शाळेवर आहे आणि आपले जे छंद गाठवले सर आहेत ऑनलाईन मध्ये बदलून गेले, त्यांच्या जागेवर मी केली. DEDच्या आठवणी खूप आहे, सर्वांनाच आहे आणि सर्वांना एकमेकांबद्दल आनंद आहे. सर्व आतून येत आहे, असं काही खोटं नाही ते बोलायचं. म्हणजे आपले पाठ व्हायचे DEDला, त्याचं ते टाचन काढा, हे काढा, प्रस्तावना वगैरे ते पाठ शेअर करायला सरांभोवती आपण सगळे जमायचं. एकदाची सही झाली पाठावर की इतकं हलकं वाटायचं पाठ. मग वर्गावर पाठ कसा आहे थोडा वेळ मॅडम उभ्या येऊन राहिला, सर उभे राहिले, ते बोलायचं, वर्ग नियंत्रण वगैरे. आणि मग अशी सर म्हणाले की ते तिथे ती माती वगैरे DED कॉलेजला गेलो ना तर सर्वांना तसं भरून आल्यासारखं झालं. आम्हाला झालं तसं असं ग्रुपने बसायचो. फरक एवढा की तेव्हा सायकलने यायचो, आज सगळेजण 4 व्हीलर मधून होतो. ओके. आपण लक्ष देऊ. माझं नाव कुमारी
सुनीता पुरुषोत्तम. आताच तो सुनीता राजेंद्र काळे. मी अमरावतीला राहते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगरा तिथे कार्यरत आहे. थँक्यू. कुमारी राखी मी अमरावतीला राहते आणि जिल्हा परिषद शाळा 2 मध्ये मी कार्यरत आहे. डीएडचे खूप छान अनुभव आहेत, पण आता वेळेअभावी भरपूर जणांचे नंबर यायचे आहेत, त्यामुळं हे का? ओके. माझं नाव सुवर्णा मारुतीराव भगत आणि आताचं नाव आहे सुवर्णा हेमंत दरोळी आणि माझं प्रॉपर गाव मूर्तिजापूर होतं आणि आता मी पुण्यामध्ये आहे. कै चंद्रकांत दांगड पाटील वडगाव बुद्रुक या शाळेमध्ये मी सध्या कार्यरत आहे. ग्रँटेबल शाळा आहे. मला तिथे 15 वर्षाचा अनुभव आहे मला पण. आणि एवढंच सांगते. धन्यवाद. अनुभव, स्नेहसंमेलनाचा अनुभव, सहलीचा अनुभव, असे बरेचसे अनुभव मनामध्ये आहेत. जेव्हापासून हे गेट टुगेदर ठरलं, सगळ्या आठवणी हळूहळू का होईना ते मनात येत होत्या. काय काय आपण करायचो, म्हणजे कसं अभ्यास केला, कसं अपडाऊन केलं, सगळ्या आठवणी अशा म्हणजे एवढ्या वर्ष ते हे नव्हतं, पण जेव्हापासून हा कार्यक्रम ठरला आणि ह्या सगळ्यांनी जे प्रयत्न केले आम्हा सगळ्यांना एकत्र आणण्याचे, तर मी सर्वप्रथम त्या सर्व कोअर टीमचे आभार मानते की तुम्ही सर्वांना आम्हाला एकत्र जमवलं आणि ही एक अशी छान संधी आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. कुमारी ज्योती महादेवराव तिरकर. ज्योती महादेवराव तिरकर, ज्योती यशवंत होते. मी राहणार यवतमाळ. जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा सावर, तालुका बाबुळगाव या ठिकाणी कार्यरत आहे. मला 2 मुली आहेत. एक मोठी 12वीला आणि लहान 6वीला. आपण त्यांना भेटायचे आहे, परंतु या ठिकाणी आमचा परिचय जर आपण सावधानी श्रवण केला लक्ष देईल. आपण माझं नाव वर्षा सुधाकरराव मोहोळ आणि सध्या सौ वर्षा शरदचंद्र मेहेकरे. सध्या मी मूर्तिजापूर येथे सेंट आन्स हायस्कूलला कार्यरत आहे आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे सर. आणि मुलगा माझा 11th आहे आणि मुलगी 6th आहे. आणि डीएडच्या आठवणी म्हटल्या की मला ती गेलेली सहल आठवते, म्हणजे ट्रिप आठवते. आम्ही पहिल्यांदा रेल्वेने ट्रिपचा जो अनुभव घेतला, आमच्या वजनापेक्षा जास्त सर आमच्या बॅग झाल्या होत्या. कारण पहिल्यांदा मी तर माझ्या जीवनात पहिल्यांदा गेली होती सहलीला आणि सगळ्या मैत्रिणींबरोबर जायचं एक उमंग होती. मूर्तिजापूरवरून आम्ही बॅग उचलून आणल्या तर आम्हाला उचलत सुद्धा नव्हत्या. कसं बसं आम्ही इथे कॉलेजला आलो आणि त्यानंतर आमची सहल निघाली. हातात बॅग घेऊन आम्ही रेल्वे स्टेशन पर्यंत गेलो. आमचे पूर्ण हात जे आहे त्यावेळी पूर्ण रक्त आले होते अक्षरशः. तिथे गेल्यानंतर ट्रेनला इंदोरच्या रेल्वे स्टेशनवरची मला आठवण आहे की आम्ही ट्रेन मध्ये बसलो. पूर्ण ट्रेन खाली, आनंदी आनंद, सगळ्या मैत्रिणी. ट्रेन खाली म्हणून आनंद इतका गगनात मावेल असा झाला. 15 मिनिटं आम्ही बसकर आलो. 15 मिनिटानंतर नाकड सर आले. नाकड सर म्हणतात ही बुगी कटलेली आहे. अक्षरशः एवढ्या बॅगा, पण आमचे जे सोबती होते खरोखर त्यांना धन्यवाद. आम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरून धावणं कठीण होत होतं. बॅग सगळ्यांनी उचलल्या. आमच्या जे सहसोबती होते आमचे, खरोखर धन्यवाद त्यांना सुद्धा. त्यांनी आमच्या बॅग उचलल्या म्हणून कदाचित आम्ही त्या दिवशी ट्रेन पकडू शकलो. आणि सर खूप खूप आठवणी आहेत. आम्ही अपडाऊन करत होतो त्यावेळेचे आमच्या खूप आठवणी आहे. आम्ही मॅडमला दुरून पाहायचो कारण आम्हाला वेळ व्हायचा कधी कधी, पण मॅडमही कधी कधी आम्हाला पाहून अनदेखा करायच्या कारण त्यांना कळत होती आमची स्थिती. आणि खरोखर आमचे जे पाठ झाले आजही आम्हाला आठवतात. मॅडम आमचं छोटी छोटी जी चूक आहे ती आमच्या निदर्शनात आणून द्यायच्या आणि आम्ही रांगेत अशा पाठ
चेक करायसाठी आणायचं. आमचं असं होतं की गर्दीत गेलं की पटकन होईल चेक, पण नाही. ज्यावेळी त्या साईन करायच्या त्यावेळी आम्ही खरोखर, मला तो अनुभव आजही आठवतो. आणि बरेच अनुभव आहे आणि बरेच जण आहे, तुम्ही बोलणार आहे. थँक्यू सर, थँक्यू. यानंतर ओके मॅडम, ओके. परंतु आता 50-50 झालाय. तर माझं नाव आनंद रामभाऊ नांदुरकर. मी जिल्हा परिषद शाळा बोर्डी या ठिकाणी कार्यरत आहे विषय शिक्षक म्हणून. मला 2 मुली आहेत. माझी पत्नी सोनाली नांदुरकर ही माझ्या शाळेपासूनच 6 किलोमीटर दूर कासोद वस्ती या ठिकाणी कार्यरत आहे. आम्ही दोघेही पती पत्नी सेवेमध्ये आहोत. धन्यवाद. जास्त बोलत नाही कारण माझा वेळ मग इतरांना मिळेल. 105 लोक म्हणजे 105 मिनिट होतात. थँक्यू. सो जयश्री प्रवीण इंगळे. सर इकडे, सर इकडे. आज मला थोडा वेळ झाला त्याबद्दल. घरी लग्न समारंभ आहे, वेळात वेळ काढून आली. आधीच मी गीतासोबत हे बोललेली आहे, पण ती बोलली येऊन जा. फॅमिलीला पण सांभाळावं लागते. मी कुमारी जयश्री म्हणून आता सौ जयश्री प्रवीण इंगळे जागृती विद्यालय इथे कार्यरत आहे आणि इथेच राहणं आहे माझं. कौलखेड एलवी अकोला. ओके मॅडम. त्याकरता आपलं या ठिकाणी सुद्धा अभिनंदन. नमस्कार, मी मनीष अशोकराव नवणे. मी नागसेन प्राथमिक शाळा न्यू दाबडिया नगर अकोला इथे कार्यरत आहे. दुसरा परिचय सांग. आहे ना, सोबत आहे ना म्हणजे एक वसंत वक्तेने काय सुंदर वाक्य ग्रुपवर टाकलं होतं की अशी एकमेव जोडी आहे की ती कॉलेज पासून घरापर्यंत गेली. खरंच सुंदर होतं. धन्यवाद. आम्ही कॉलेजच्या जीवनात माझ्या खरोखर भरपूर आठवणी आहेत. नक्कीच तुम्हाला माहित असेल, म्हणजे खूपच गोड आठवणी आहेत आणि त्या कायम गोड राहिल्या कारण गीता माझ्या सोबत आहे. आणि कॉलेजला गेलो की ते सगळे कोपरे सगळं आठवतात, सगळ्या जागा आठवतात. असतात त्या जागा उभ्या राहायच्या की त्या गेली दिसेल असं आहे. आता त्या गोष्टीची म्हणजे आठवण केली की आनंदही वाटतो, मजा येते आणि ते दिवस परत परत आले पाहिजे असंच वाटते नेहमी. आणि नाटकात मला पूर्वीपासून फार इंटरेस्ट होतोय. नाटकात ऑल द बेस्ट आपण बीएडला नाटक केलं होतं, त्यानंतर अपराधी कौन, त्याच्यानंतर भरपूर छोट्या मोठ्या नाटिका, त्यानंतर आम्ही धम्मदीप सोबत खूप संदीप सोबत जाहिराती करायचो. नाचनाचं पण आवड आहे, तर चप्पा चप्पा पण आम्ही केलं होतं शिबिरात. असे भरपूर प्रसंग, भरपूर आठवणी आहेतच. आजही आम्ही लग्नानंतरही भरपूर नाटकं केली आहेत, पण ती ओपनला किंवा नाट्य स्टेजवर केलेली आहे. आणि जेव्हा नाटकाची प्रॅक्टिस असते त्या प्रॅक्टिस मध्ये ऑलवेज गीता म्हणते, मी जर काही सांगायला गेलो तिला म्हणून थांब, हे असं नाही असं पाहिजे, डायरेक्टर मी आहे. मग म्हणून मी नेहमी सांगतो, ते जसं तिने परिचयामध्ये सांगितलं की मी दिग्दर्शिका म्हणून एवढी नाटकं केली आहेत, तर मी नेहमी सांगतो की मी फक्त एक साधा नट आहे आणि नट म्हणूनच नाटकात काम केलंय. दिग्दर्शिका ऑलवेज घरात आणि बाहेर हीच असते. आणि योग्य डायरेक्शन करते म्हणून आम्ही इथपर्यंत खूप यशस्वीरित्या आलो आहे. आणि अशीच चांगली नाटकं आम्ही करत राहू आमच्या जीवनात. तुमचे सर्व स्क्रिप्ट कोणीही लिहो, तेंडुलकर, खाडीलकर, मनीष उनवणे, डायरेक्शन फक्त एकच असते. त्या डायरेक्शन नुसार चालतो. आजही स्क्रिप्ट करायचा फार विचार होता, परंतु कदाचित ते शक्य होणार नाही. केलंच तर फार इच्छा होती. धन्यवाद. माझा परिचय थांबवतो. खूप भेटायची आणि आज काकडे सरच म्हणतात, पहिले पाहिजे काकडे सर नाही एकदम आहे. आणि काकडे सर म्हणतात आता गीता सोबत आहे तर तिला बोला. हा क्षण सुद्धा माझ्यासाठी तितकाच मोलाचा आहे आणि महत्वाचा आहे. धन्यवाद. ऑलवेज डायरेक्टर. ओके, इथेच म्हणतो एव्हरीवेअर. फोटो घ्या.
तुमच्या पुढील सर्वांना नमस्कार. माईक 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 सर्वांना नमस्कार. मी सरस्वती आत्माराम गाडे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाबुळगा, पंचायत समिती पातूर येथे सध्या कार्यरत आहे. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी मोठी आहे. मुलगी यावर्षी MBBS फायनल इयरला आहे. आणि मुलगा जो आहे, मुलगा यावर्षीच इंजिनिअरिंग कॉलेजला गेलेला आहे. NIT नागपूर भेटलेला आहे त्याला. आणि अशा प्रकारे बरीचशी कसरत आहे, पण कसरतीचं जे यश आहे ते गोड मिळाले. सर की कधीच विसरू शकत नाही, कारण खडतर प्रवासातून आलेलो होतो आणि ज्यावेळेस आपलं काय शिबिर होतं, त्या शिबिराला जायचं होतं तेव्हा सगळे जवळपास अकोल्यातले किंवा बाहेरगावचे होते. बरी परिस्थिती होती आमची, थोडीशी नाजूकच होती. आम्ही समाज कल्याणच्या वसतिगृहात राहत होतो आणि तिथं आपल्याला सगळ्यांना डबे घेऊन जायचं होतं. पहिल्या दिवशीचे डबे, तर आम्हाला डब्यात भाजी काय न्यावी हा प्रश्न पडला होता. मग भाजी काय न्यावी, हॉस्टेलमध्ये तर चांगली नसते, मुलांच्या डब्यावर चांगली भाजी असेल, आपल्याला चांगली भाजी नाही. मग एक आमचीच मैत्रीण लोचना सोनोने, या सोनोने मॅडमच्या भावानी आम्हाला हॉटेलवरून भाजी आणून दिली आणि ती भाजी आम्ही पंडित घेऊन आपल्या शिबिराला गेलेलो आहे. आणि आता याच्यानंतर तेव्हा पहिलीच भाजी हॉटेलमधली खाल्ली. तेव्हा पहिली भाजी हॉटेलमधली खाल्ली. आता त्या भाजीचं काही, आता या भाजीचं जे आहे, आता किती वेळा या हॉटेलमध्ये जेवलो तर याचं मोल त्या भाजीपेक्षा खूप कमी आहे. गजानन भट. ठीक आहे. नमस्कार. गुरुवर्यांना वंदन. मासोदकर आणि भटमध्ये नेहमी कन्फ्युज व्हायचं. क्लिअर करून टाकतो. आता तो सध्या ओळखू होतोच तुम्हाला, आता खूप अंतर पडलेलं आहे आमचं. ठीक आहे. मी गजानन आत्माराम भट, हल्ली मुक्काम गजानन नगर अकोट. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोचरा, जी पंचायत समिती अकोटलाच आहे. पत्नी पण सेवेत आहे. मला 2 मुलं आहेत, त्यांचं शिक्षण सुरू आहे. आणि DEDचा जर अनुभव सांगायचा झाला तर काकडे सरांच्या संदर्भातलाच एक अनुभव आहे. पहिल्यांदाच आपले पाठ लागले होते. मला आता शाळेचं नाव काही आठवत नाही, कदाचित जागृती स्कूलच असेल ती. आणि अगोदरच समजलं होतं की तुमच्या पाठाचं जे निरीक्षण आहे ते काकडे सर करणार आहे. तिथंच 50% मी गळालो होतो, कारण काम खूप कडक आहे असं समजलं होतं. मग माझा पाठ झाला. सरने निरीक्षण केलं खिडकीतून आणि जेव्हा सर बाहेर आलो मी, तर सरांनी पाठीवर हात ठेवला की वारे पठ्ठ्या, मस्त काम केलं तू, तुझ्यासारखे जर शिक्षक असतील तर भारताचं भलंच होईल. कॉलर ताट झाली. पण नंतर सरांनी सांगितलं फक्त एक काम करजो, 1 तासामध्ये सगळी ते म्हणजे पाठ नको शिकवतो फक्त. कारण मी एकाच तासिकेत सगळा पाठ संपवून टाकला होता आणि सरांनी खूप बारीक निरीक्षण केलं होतं. आणि तेव्हापासून मग धडा घेतला. आता एकच उतारा घेतो, तो 2-3 दिवस चालवतो. पोंगे. ओके सर. मला तसं स्टेज डेअरिंग फारच कमी, पण आता बोलावंच लागेल. मी रंजना गणेशराव मानकी आणि आता सौ रंजना आणि रुद्र कोंगे, आम्ही दोघेही सेवेत आहोत. जिल्हा परिषद माधोरामध्ये, पंचायत समिती माधोरामध्ये, आणि जिल्हा परिषदच आहोत दोघे. DEDच्या तर बऱ्याच आठवणी आहेत, पण DED नंतर आपले काही असतील जे आपण तेव्हा वागलो असेल आणि ते त्यांच्या लक्षात असेल. सरा देशमुख साहेब जवळपास 8-9 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. मी दोन शिक्षकी शाळेवर होती, द्विशिक्षकी शाळेवर. आणि मी सिनियर असल्यामुळे, माझ्याकडे प्रभार असल्यामुळे शाळेचं बांधकाम मला मिळालं होतं, माझ्याकडे होतं. आणि साहेब तेव्हा BU होते मानोऱ्यामध्ये. शाळा बांधली. हो. आणि मग त्यांनी कोंगे सरांची, माझ्या मिस्टरांची त्या शाळेवर
बदली केली, पोस्टिंग केली आणि त्याच्यामुळे ती शाळा आता चांगली झाली आणि माझंही काम कमी झालं होतं. तुझं काम कमी करण्यासाठी त्याची बदली केली. आणि आज ती शाळा जिल्हा परिषद शाळेपेक्षा खोके सरांची शाळा म्हणून ओळखल्या जाते. थँक्यू, धन्यवाद. शिवाजी विद्यालय आशियाबाद बाजार इथं कार्यरत आहे. एक आठवण आहे, जेव्हा ट्रिप गेली होती तर सरांनी काही कारणास्तव उज्जैनहून वापस आणलं, आपल्याला जयपूर दाखवलं नाही. पण या मित्रांनी काय केलं सर, माझ्या खंडाळा गावले जबरदस्ती आले सर 15 विद्यालय ही आठवण आहे. आणि त्यांनी खरंच मजा केली माझ्या शेतामध्ये. ओके. मैत्रिणी यांना नमस्कार. मी पौर्णिमा रमेशराव मार्कंडे आणि आता आफ्टर मॅरेज सौ पूनम अभय उपश्याम. पहिले पण अकोल्यालाच राहायची आणि आता पण अकोल्यालाच आहे. फरक फक्त एवढा आहे की न्यू सिटीमध्ये राहायची पहिले, आता ओल्ड सिटीमध्ये शिफ्ट झाली आहे, त्यामुळे वेगळं असं काही नाही. आणि राजेश्वर इंग्लिश स्कूलला मी जॉब करते. आणि बीएडच्या जर आठवणी सांगते म्हटलं तर सगळे 2 वर्ष सगळेच स्मरणात आहे, विसरण्यासारखं असं काहीच नाही. फक्त एवढं सांगते की आज या गेट टुगेदरच्या निमित्ताने त्या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आणि खूप छान वाटला आजचा दिवस. आणि हा आजचा, जसे ते 2 वर्ष स्मरणात आहेत तसा हा आजचा दिवस पण नेहमी स्मरणात राहील. थँक्यू. धन्यवाद. एक मिनिट. ओके ओके. आणि या पदावर आलो. मी सुभाष रामभाऊ कळम. माझं मूळ गाव आहे वाडेगाव, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. आणि सध्या माझं राहणं आहे कौलखेड, उन्नतीनगर, अकोला. मी विषय शिक्षक म्हणून बाळापूर पंचायत समितीमध्ये वाडेगावजवळच एक गाव आहे नकाशी म्हणून, तिथं कार्यरत आहे. आणि बीएडच्या तर भरपूर आठवणी आहेत आपल्या. त्यामध्ये विशेष करून काकडे सरची जास्त आठवण आहे, कारण ते पाठ घ्यायला गेले की यांचा धोका खूप वाटायचा. आणि आम्ही वाडेगावचे जवळजवळ सर 20 मुलं होतो, 20 ते 25 बीएडला. दरवर्षी फर्स्ट इयरचे 20 आणि सेकंड इयरचे 20 असे 40 मुलं दरवर्षी वाडेगावचे राहायचे डीएडला. ते हिंमत द्यायचे, म्हणून जायचं. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. आणि चव्हाण सरच्या तर खूपच आठवणी आहेत. त्यांचं नाव काही कोणी अजून घेतलं नाही. कधी कधी काय व्हायचं, काही गडबड केली समजा दुसऱ्या मुलांनी, 2-3 नाव त्याच्या पाठच असायचे. हरिनाथ देशमुख म्हणा, वसंतभाऊ वट्टे म्हणा, अशा भरपूर आठवणी आहेत. आणि मला तर विशेष आठवण अशी आहे, छात्र सेवा काल डॅडी देशमुखचे म्हणजे हॉटेलचे मालक आहे, तिथं झालेलं आहे. खूप छान शिबिर, खूप छान नियोजन होतं. सर्दी कोणी केलं मला माहिती नाही त्यावेळेस. जेवणापासून झोपेपर्यंत सर्व व्यवस्था छान होती. त्यातलं एक आठवण म्हणजे सर संध्याकाळचं जेवण खूप जबरदस्त राहायचं. म्हणजे दिवसभर इकडे तिकडे फिरलं, काही फोटो काढले, काही कामं करून घेतले आमच्याकडून स्वच्छतेची. संध्याकाळी जर जेवण व्हायचं की मग अशी झोप लागायची सर. जेवण छान होतं, खरी गोष्ट सांगून राहिलो मी 23 वर्षानंतर. आणि सकाळी मग उठणे यायचं जेव्हा. तर अशा बऱ्याचशा आठवणी आहेत, काही ट्रिपच्या आहेत, काही आहेत. तर असं वेळ कमी आहे, परंतु ज्या कोणी जीटीचं आयोजन आपल्या मुलांची सुरुवात केली आणि एवढे मोठे आपले मित्र परिवार आज भेटले, त्याबद्दल खरोखर खूप आनंद झाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतके औचित्य आहेत सर हे लोक. मला वाटते खूप सभ्य दिसतात बाहेर, एवढे सभ्य दिसतात, पण आता 23 वर्षानंतर भेटलो पुन्हा जसेचे तसेच आहेत सर. आणि एवढे जण तुम्ही त्या काळात सांभाळले सर, खरं खूप कमाल. खरी कमाल मॅडम तुमची आणि सरांची आहे. ते एवढे औचित्य तुम्ही त्या काळात तसे सांभाळले. आणि हुशार एवढे होते सर हे मुलं की 85% आहे सायन्स मध्ये काही जणांना.
आमची जी बॅच होती की नाही खूप हुशार होती आणि असे लोक सांभाळणं ओके. सीमा बबन चौधरी ठाकरे. सीमा बबन चौधरी, सीमा राजेंद्र ठाकरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातोली, तालुका मानोरा. सचिन लोखंडे. पूर्ण फॉर्म झालाय मुलींचा. ओके मॅडम. माझं नाव सचिन भास्करराव लोखंडे, मुळगाव गाडेगाव. सध्या कार्यरत शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधार सांगवी, तालुका पातूर. आठवणी खूप आहेत. भूकंपचंद खंडेलवाल शाळेमध्ये पाठ होते. काकडे सरांनी पूर्ण वही लाल करून टाकली होती निरीक्षण करता करता. आणि जेव्हाही आपल्याला पाठावर सह्या घ्यायच्या, जेव्हा सगळं जायचं असेल तर अर्धा वय एका वेळेस न्यायच्या आणि त्यांच्या मागे काही गडबड असेल तर हे पाहायचं, म्हणजे सह्या उडून जायच्या. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. धन्यवाद. ओके सर. ओके ओके ओके. पद्माकर टेकाडे, मांगेला शर्मा विद्यालय, नागपूर वांद्रे इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आठवणी भरपूर आहे, सुंदर आहेत. त्यामुळे सर्व गुरुवरांना पण नमस्कार. आणि ठाकूर मॅडम नेहमी सांगायचे, चव्हाण मॅडम ठाकूर पण आहे मॅडम, नेहमी सांगायच्या किंवा मी घरचे कामं करून येते, सगळं असं करते कसं करते. तर बायकोनं कधी काही हे केलं तर मी मॅडम तुमचं उदाहरण देत असतो. आमच्या मॅडममध्ये सगळं करून घ्यायचे वगैरे. ज्यांची जी कविता होती चिंगाट, तुम्हाला चिंगाट केंद्र प्रमुख गोवडी, परिषद समन्वयक, घटसाधन केंद्र, पंचायत समिती अकोट येथे राहतो. एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. माझा परिचय संपला. धन्यवाद. संदीप गुणवणे. यानंतर आपल्या समोर संदीप गुणवणे आपला मनोगत. आणि माझे मित्र आणि मैत्रिणींनो, मी संदीप दिनेश उन्हवणे, आनंद प्राथमिक शाळेत जिथे कार्यरत आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आणि विवाहानंतर पत्नीचं BA झालं. हे सेंटेन्स इंग्लिश प्राथमिक शाळा इंग्लिश मिडियम स्कूलला आहे. आणि DAची आठवण सांगायची म्हणजे मॅडमकडे हिंदीचा पाठ चेक करायला गेलो आणि पंक्ती घरी विसरलो होतो. मॅडम म्हणे, संदीप पाठ बरोबर आहे पण शैक्षणिक साहित्य तू आणलं नाही. उद्या तुला तिथे सही देईल आणि मग पाठ घेशील, पंक्ती सोबत आणशील. हे म्हणजे त्या गोष्टी अशी होती की बाबा कोणतीही गोष्ट आपल्याला लागणारी आपण नेहमी जपून आणि सोबत ठेवायची. हे त्या दिवशी शिकलेलं आहे. धन्यवाद मॅडम. विजय मधुकरराव. चला, विनोद पुरुषोत्तम तायडे, मुर्तिजापूर. देहाची तीच होती. प्रथम सर्व गुरुजनांना नमस्कार, माझ्या मित्रांना सुद्धा नमस्कार. मी मैत्रिणींना पण नमस्कार. मी विनोद पुरुषोत्तम तायडे, श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे कार्यरत आहे. आणि तिडकेला मूर्तीवर येथे राहतो. आणि एक सांगावीची गोष्ट म्हणजे अशी सर की मला वाटतं आपला DEDचा जो रिझल्ट आहे 98च्या काहीतरी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लागला होता. आणि मी जुलै 98 ला नोकरीवर लागलो DED व्हायच्या आधी. व्हेरी गुड. तर जुलै 98 ला तिडके साहेबांनी अपॉइंट केलं मला आणि विचारलं होतं की DED झालं पण रिझल्ट आला का? म्हणून नाही, पास होशील का? म्हणून होईल ना पास. तर नंतर मग रिझल्ट आल्यानंतर अप्रुव्हल वगैरे आलं. त्यानंतर मग मी DED, DSM, MA सोशियोलॉजी आणि MA एज्युकेशन वगैरे क्वालिफिकेशन वाढवलं. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. धन्यवाद. सर आवाज द्या. ए तायडे इकडे. काय तुझं नाव काय आहे? चांगला अनुभव आहे. माझे सर्व मित्र मैत्रिणींना नमस्कार. मी परमानंद चपतराव कांबळे, पंचायत समिती कारंजा, जिल्हा परिषद शाळा पिंपरी वरगड. आणि आधी पंचायत समिती महानगर सर होते. आणि कस्टडी रूममध्ये 10वी आणि 12वीचं जे पेपर आहे त्यावेळेस मी त्यांना सहकार्य करायचो. सर मला परमानंदा म्हणायचे त्यावेळेस. आणि पेपर घेताना सर तुमचे जोक्स खूप आठवतात मला. त्यामुळे आम्हाला पेपरचं काही वाटायचं नाही.
आणि सध्या ज्या शाळेवर आहोत त्या शाळेवर असताना जवळपास माझ्या हातून 19 विद्यार्थी ही नवोदयला गेलेले आहे. माझी मुलं सुद्धा नवोदयमधून गेलेलं आहे आणि SBI गव्हर्नमेंटचं जे NDAचं आहे तिथं तो आता सध्या कार्यरत शिक्षण घेतोय. त्यामुळे काही सांगायचं नाही आहे. आणि DEDचा अनुभव जो माझा आहे तो मैत्रीबंधावरून लेखाच्या स्वरूपात पाठवला आहे. तरी पण सांगतोय की जसं मॅडमचं जायबा कृष्ण होतं आणि आमच्या मित्राची कविता होती चिंगाड, त्याच पद्धतीनं काही आमचा एक मित्र आहे राहुल, त्याचे एक गाणं होतं पगल हुंगू बांध की मीरा नाचे, याची एक आठवण आली. आणि एक सचिनची आठवण आली, तो म्हणायचा मुसाफिर हो यारो, हे एक गाणं आठवलं. आणि माझा एक मित्र आहे साबळे, गजानन साबळे, त्याचं गाणं आपण म्हणायचो थोडीशी सुरत, तो इतका म्हणायचा आय हाय रे आपण सर्वांना म्हणायचं. एवढी आठवण आली. ही DEDची खूप मोठी आठवण आहे. आपले फक्त 40 ओके परभणी क्लासेस आहे, सुरुवातीपासून कोचिंग क्लास आणि त्यानंतर आता 1ली ते 10वी शाळा सुद्धा आहे, आचार्य ग्लोबल अकॅडमी आणि प्लस करिअर मार्गदर्शन. बरेचसे विद्यार्थी आहेत आणि कधी करिअरच्या बाबतीमध्ये मुलांच्या जडणघडणी बाबतीमध्ये काही मार्गदर्शन असेल तर बिलकुल 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. ठीक आहे, थँक्यू. दिगेंद्र पायगन चला. माझ्या गुरुजन वर्ग यांना साष्टांग धन्यवाद. त्यानंतर उपस्थित माझे शिक्षक मित्र आणि आमच्या सहकारी यांना सुद्धा माझा नमस्कार. मी धीरेंद्र राजाराम पायगन, पातूर पंचायत समितीमध्ये मी जिल्हा परिषद शाळा बंद येथे कार्यरत आहे. पत्नी आणि 2 मुलं असा एक छोटासा परिवार आहे. आणि आज आपण इथे उपस्थित झालेलो आहे कारण आजची सर्वांना आस होती, आजची सर्वांना खरोखर तहान होती, एक जुनी आठवण होती जी आपल्या एका म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला एका ठिकाणी म्हणजे आपलं स्वरूप केलं त्याला. धन्यवाद सर. सुनील बल्लाळ. ठीक आहे सर. ओके ओके. अजिबा बल्लाळ, सध्या मुख्याधिकारी नगर परिषद उमरेड जिल्हा नागपूर येथे कार्यरत आहे. या अगोदर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुनवती बार्शी टाकळी पंचायत समितीला एक 7 वर्ष शिक्षक होतो. त्यानंतर वारला वाशिम पंचायत समितीमध्ये वारला येथे एक 2 वर्ष शिक्षक होतो. 9 वर्ष प्राथमिक शिक्षक केल्यानंतर मी 2010ला मुख्याधिकारी या पदावर रुजू झालो. DEDच्या आठवणी म्हणजे अशा स्पेसिफिक नाही सांगता येणार, पण आपलं काटेपूर्णाचं शिबिर, ओंकारेश्वर उज्जैनची सहल आणि आपण एक बाहेर कार्यक्रम घेतला होता 2nd इयरला असताना, गुरुदक्षिणा कार्यक्रम. हे 3 कार्यक्रम नेहमीच आठवणीत असतात. आणि सरांची काकडे सरांची आठवण नेहमीच असते आम्हाला. निश्चित याच्यासाठी येते की जर तुम्ही ट्रिप आपली ओंकारेश्वर उज्जैनची ट्रिप असेल किंवा आपलं शिबिर असेल, याचं जे एक मॅनेजमेंट होतं ते सरांकडून ते स्किल खरंच शिकण्यासारखं होतं. एक छोटंसं हे आहे की आपण इंदोरवरून उज्जैनला जाताना मला वाटतं 2 की 3 तिकीट कमी काढले होते आपण आणि एक काही 5-6 तिकीट कमी होते आणि ते TC आले होते. 2 लोक होते ते, सरांनी त्यांना 4 वेळा मोजून दाखवलं पण बरोबर पडलं. आणि आमच्या नोकरीत सध्या त्याचा चांगला उपयोग होतो. I am introducing myself in English to give reverence to my English teacher Kakade sir. There is a cause because he taught us English and he also taught us phonetics in very good manners. And sir, that onwards really I took English as an inspiration for my life, and I always talk with my son in English only because we stayed most of the time out of Maharashtra. So that is why English, I'm talking now. Now coming back to Marathi. जिल्हा परिषद DED झाल्यानंतर 3 मिनिट घेतोय DED झाल्यानंतर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एरंडा पंचायत समिती मादेगाव जिल्हा परिषद वाशिम इथे 7 वर्ष नोकरी केली आणि मी तिथेच राहिलो, गावामध्येच मी राहिलो. आय स्टेड देअर ओनली अँड इन माय फर्स्ट सॅलरी आय परचेस्ड अ 2-in-1 audio and video player, and in that
I regularly listens BBC English, BBC English and BBC Hindi, and that is how I improved my English in the small village Eranda. So Eranda, Porada, it is in Malegaon. Eranda पर्यंत वेगळा येते. तर तिथे मी माझी इंग्लिश सुधारवली आणि you know that school was a school for me, but I thought that this will be not a school for me, but this will be my the real university. And I worked there as a student, and I stayed there. I mixed with society, and my all students are 70% of the students today are graduate. Some students are BSc, BTech, MTech, and all those students are my good Facebook friend today. So this is really a great proud moment for me. आणि मला असं वाटतं की that is my best achievement, that my students from the village, generally we think that की हे गावातले मुलं आहे काही सुधारणार नाही, पण ते सर्वात जास्त सुधारतात आणि सगळ्यात बिघडलेले कोण असतात तर ते म्हणजे आमच्यासारखे शहरातले मुलं सर्वात. त्यामुळे लव युअर स्टुडंट अँड रिअली मीन दॅट वॉज रिअली लँडमार्क फॉर मी दॅट माय स्टुडंट्स आर इन गुड पोझिशन. त्यानंतर मी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन केलं, PhD वगैरे केली आणि आता गुलबर्गा युनिव्हर्सिटी कर्नाटक येथे मी लेक्चरर आहे. इट वॉज ऑल ब्लेसिंग्स ऑफ यू अँड लव ऑफ माय ऑल ऑफ माय फ्रेंड्स. आणि मी मॅडम बद्दल सांगू शकतो की त्यांची आपकी हिंदी बहुत अच्छी है मैडम, और मैं दिल्ली में रहा तो जब मैं हंसते थे क्योंकि मेरी हिंदी मराठी टाइप हिंदी थी, तो रियली मुझे आपकी वहाँ बहुत याद आई. और थैंक गॉड कि मुझे बहुत अच्छे फ्रेंड्स मिले, और पर्टिकुलरली मेरे दिल्ली में या फिर ग्रेजुएशन के बाद मुझे जो महिला मित्र मिले, जिनको मैं मित्र ही कहता हूँ, दे आर आल्सो वेरी गुड फ्रेंड ऑफ माइन, एंड मेरे वाइफ के भी बहुत अच्छे दोस्त हैं. तो इनका बहुत बड़ा कॉपरेशन मेरे करियर में रहा, एंड the process is still on. It will never end, and I will remain छात्र शिक्षक forever. शिक्षक तरी मी नंतर राहील, पण छात्र जो आहे I will be continue myself as a student. Thank you very much. Thank you for well introduction. नमस्कार, माझं नाव शिवशंकर निवृत्ती कवर. मी सध्या जिल्हा परिषद वाशिम येथे पंचायत समिती मालेगावला सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा ब्राह्मणवाडा. माझं मूळ गाव आहे मालेगावपासूनच 10 किलोमीटर वाघी बुद्रुक. आणि माझ्या कुटुंबामध्ये मला एक मुलगी आहे जी सध्या 12वी सायन्स करते. B.Edच्या खूप साऱ्या माझ्या मनात आठवणी आहेत, आणि इथं माझे मित्र बसलेले आहेत. त्या आठवणींना उजाळा माझ्या वतीनं गजानन ढोळे करणार आहेत. आजचा दिवस माझ्या जीवनातला खरोखरच संस्मरणीय असा दिवस राहणार आहे. 23 वर्षांना इतका सुवर्णयोग घडलेला आहे. हा दिवस माझ्यासाठी येणारे कित्येक वर्ष एक स्फुरण म्हणून राहणार आहे. आता हे 100 लोक परत आपण किती दिवसांना भेटू हे काही सांगता येणार नाही, म्हणून आजचा हा दिवस खरोखरच माझ्या जीवनामधला सुवर्ण दिवस म्हणून नोंद होईल. धन्यवाद. ओके. आदरणीय गुरुजन तसेच सर्वांना नमस्कार. मी रवींद्र पांडुरंग काटे, आपल्या सर्वांमध्ये एकमेव जळगाव खानदेशचा मी, आणि सध्या मी जळगाव पंचायत समितीमध्ये पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला एकच मुलगा आहे, तो 12वी सायन्स मध्ये पुण्याला शिकत आहे. आणि D.Edच्या आठवणी खूप आहेत, पण एक आठवण अशी सांगतो. आम्ही हॉस्टेलला राहत होते, आणि हॉस्टेलला राहत असताना पंजाब चव्हाण आणि चव्हाण सरांचं नेहमी आमच्या हॉस्टेलला येणं असायचं. तर सचा आपला सचिन फडणीस, सचाला तिथे मॉनिटर करायचं ठरलं, आणि देशे बापू, संजय हटकर, बालू आणि त्यावेळेचे दत्ता हुंबार वगैरे आमचा सर्वांचा नेता पंजाब चव्हाण ठरला. आणि चव्हाण सरांनी त्या गोष्टीला अनुमोदन देऊन टाकलं. बरोबर आहे, आपला नेता या पंजाबला करावा म्हणजे मॉनिटर. आणि आम्ही तिथे गेले, कॉलेजमध्ये गेले, आणि आमचा जो उमेदवार होता तो म्हटला मी होत नाही म्हणजे मॉनिटर. आणि मग मात्र तिथे आम्ही थोडस डिस्मोट झाले, पण आमचा उमेदवार काही ऐकण्याचं मनस्थिती नो. थँक्यू.
ओके सर. ओके ओके. आहे का नाही? ज्यांना नसेल त्यांनी हात वर करा. सगळ्यांना परिचित आहे. हा. मी मांजरा पंचायत समितीमध्ये तोरणाळाहून एक गाव आहे छोटस, हर्षा मॅडमचं आहे, तर त्यांच्या गावात आहे. आणि सर मला नेहमीच मिळतात चव्हाणचं, आणि मॅडमचं मला ते एक किस्सा म्हणजे गोष्ट सांगायची आईस्क्रीमचा मला अजूनही आठवतो, कारण हिंदी विषयात मला जास्त रुची, म्हणून त्यांचे मी सगळे ग्रेड त्यावेळेस केले होते. आणि सरांची तर बरं भीती होती, सर पिओ म्हणून आले होते, त्यांनी मला खूप त्यावेळेस मदती केली होती बऱ्याचशा गोष्टी. मला एक तिसरी मुलगी आहे आणि एक माझी मुलगी पाळण्यातच आहे, कारण सगळे जण म्हणतात माझी 12वीत आहे, कोणी मध्ये MBBS आहे, कोणी काय. म्हटलं मला मी सांगतो माझी एक छोटीच मुलगी आहे आणि एक तिसरीला आहे. नमस्कार आणि तुम्हा सर्वांना देखील नमस्कार. मी गजानन उत्तमराव साबळे. मी सर्वप्रथम अकोला जिल्ह्यामध्ये जॉईन झालो होतो, ती नोकरी सोडून दिली आणि आता मी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घाडबोरी, पंचायत समिती मेहकर, जिल्हा परिषद बुलढाणा येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. मी सध्या डोंगरगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे वास्तव्यासाठी आहे. आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा नीटच्या अभ्यासाची तयारी करतो आणि लहाना 7वीत आहे. बस, धन्यवाद. नमस्कार. गुरुजनांना वंदन. मला असं वाटत होतं की मला सर्वजण ओळखतील, परंतु एक दोघांनी मला ओळखलंच नाही. असं तोच विचार मी केला. माझं नाव श्रीकांत प्रल्हादराव लाहोळे. डीएड झाल्यानंतर मी BEd MAd केलं आणि सध्या महात्मा फुले विद्यालय आगळ या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. स्पेशली मी इंग्लिश टीचर म्हणून माझी अपॉइंटमेंट त्या ठिकाणी आहे. आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी आणि आशीर्वादाने मी मास्टर ट्रेनर म्हणून काम करतो जिल्ह्यामध्ये. मला 2 मुली आहेत. एक मुलगी 1ल्या वर्गात आहे आणि मोठी 10वीला आहे. माझी सौ पंचायत समिती मूर्तिजापूर या ठिकाणी कार्यरत आहे. आठवणी डीएडच्या भरपूर आहेत. एक महत्वाची आठवण म्हणजे मला आठवली, माझे मित्र दत्ता ठाकरे आणि आपले बाकडे सर होते. आणि बाकडे सर आले म्हणजे दत्ताला हसू यायचं. आता त्याला हसू येत आहे आणि हा हसला की बाकडे सरांना खूप राग आहे. तो राग इतका असायचा की दत्ताला मारू की फाडू. आणि हा हसला की ते सगळ्यात पहिले मला त्याला सांग तू हसू नको, बाकी काही कर, फक्त हसू नको. तर ही एक आठवण आहे. बाकी शिबिराच्या सहलीच्या अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. जास्त मी घेत नाही, जास्त वेळ मी आपला घेत नाही. धन्यवाद. विजय वाकडे. बीटी वाले का पत्ता सांगा. बीटी वाले मुक्काम मारवाडी पोस्ट. नमस्कार सर्वांना. नमस्कार. माझं नाव ज्ञानोबा दगडोबा वारे, मुक्काम मारवाडी, पोस्ट कौसडी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. धानोरा देवगाव CPS बोरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथे कार्यरत आहे. आणि डीएडच्या आठवणी शिबिर आपलं काटेपूर्ण ढगादेवीला झालं होतं. तांत्रिक अडचणीमुळं काकडे सर आपलं शिबिर रद्द करू लागले. करू लागल्यामुळे मला म्हणजे जो काही आपल्याला आनंद भेटायचा तो भेटणार नव्हता, म्हणून मी खूप रडलो होतो. ज्यावेळेस काकडे सर थांब म्हणे, मी थांबतो म्हणे का शिबिर घेऊ, तेव्हाच मी रडण्याचं थांबलं. शिबिराला सुरुवात केली. आणि आम्ही हॉस्टेलला राहत होतो. हॉस्टेलला चव्हाण सर ज्याच्या रूम मध्ये मधुबालाचा फोटो असेल त्यांना मधुबालाचा फोटो खूप आवडते. त्या मुलांना काही म्हणत नव्हते, आल्याच्या नंतर व्यवस्थित बोलायचे, त्यामुळे आम्ही मधुबालाचा फोटो लावायचो.
शहनशाह वा. आमच्या काळातले शहनशाह या. इसलिए तो हम तुम्हारे दोस्त लगते हैं. नाम है श्याम दुबले. तर माझा थोडक्यात परिचयाचा नमस्कार आणि माझा परिचय. मी श्याम जनार्दन गुगळे. मी अकोल्यामध्येच राहतो. मी उच्च श्रेणी मुख्याध्यापक आहे. फुले मॅडमने सांगितलं 11 वर्षापासून मला 13 वर्ष झालेले आहे. आणि माझा कोणत्याही प्रकारचा मुख्याध्यापक या कालावधीत कोणत्याही शिक्षकाला त्रास नाही. तर माझ्या जिल्ह्यातले शिक्षक माझ्या शाळेवर येण्यासाठी उत्सुक असतात. शिक्षकांना मुळीच त्रास नाही. शिक्षक हे फार छान आहे. कसे त्रास देत नाहीत. मस्त सगळं मस्त ऍडजस्टमेंट करतात. तर माझी डीएडची आठवण आहे. तर काकडे सर हे आमचे क्लास टीचर. मी या वर्गात होतो आणि मी पहिल्यापासून काय होतं की मी गावाकडे गेलो की येतच नव्हतो कॉलेजला. तर एक वेळेस काय झालं, सरांनी माझ्या घरी लेटर पाठवलं. आपली उपस्थिती कमी असल्यामुळे आपल्याला परीक्षेत बसता येणार नाही. इतका घाबरून गेलो होतो. मग नंतर आल्यावर काकडे सरांना मिळालो, परंतु त्यांनी मग म्हटलं हे काही नाही असं असते म्हणून. तर काकडे सर आपल्याला वाटतात फार स्ट्रिक्ट आहे, परंतु त्यांनी आज असं त्यांच्या पूर्ण कालावधीत अशी त्यांची एकही आठवण नाही की त्यांनी बाबा कोणाचा पाठ रद्द केला आणि कोणाला त्रास दिला म्हणून. तर माणूस हा स्ट्रिक्ट असावा, त्याची शिस्त ध्यान लागते, परंतु आतून तेवढाच मऊ असावा. असे आमचे काकडे सर आहे. स्ट्रिक्ट दिसतात परंतु आतून ते मऊ आहे. शिस्त राखण्यासाठी त्या गोष्टी असायला हव्यात. आणि चव्हाण सरचा माहित आहे की ते हॉस्टेल त्यांच्या ताब्यात होतं. आम्ही हॉस्टेलचे राहणारे आहोत. तर हॉस्टेलवर कुलूप लावलेलं असताना आत कुणी आहे का रे दार वाजवत होते पोलिस. तर असे आमच्या सुमधुर आठवणी आहेत. तर असे आमचे आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही फार मोठं कार्य करू. पुढे त्यांच्या आशीर्वादाने अविनाश देशमुख. धन्यवाद. सर समोर ओके सर. मी अविनाश केशवराव देशमुख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोळा पंचायत समिती पाहतो. या ठिकाणी सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. सुरुवातीचे 8-9 वर्ष गावातच नोकरी झाली. त्यानंतर आता दुसरी गोष्ट इथे आहे. हे आमचे जे मित्र आहेत यांना हीच सवय आहे, तिथे बसायचं आणि बस कोणी काही बोललं की सुरू करायचं. ओके. कॉलेजमध्ये असताना माझ्या जास्त आठवणी नाहीत, पण ज्याही काही आठवणी आहेत त्या सर्व फक्त क्रिकेटशी संबंधित आहेत. म्हणजे सर्वांनी मला बहुतेक ग्राउंडवरच पाहिलेलं असेल. तर माझी एक आठवण अशी आहे की मला ती चिरकाल स्मरणात राहील. सेकंड इयर सोबत फायनल मॅच होता, सेकंड इयर बी सोबत, आणि तो ACC क्लबवर मॅच घेतली होती ती. आणि आम्ही फर्स्ट इयर बी मध्ये होतो आणि ते सेकंड इयर सोबत म्हणजे ते जे मित्र होते ते सर्व म्हणजे तिकडे गेल्यानंतर ते वाडेगाव माझ्या टीममध्ये खेळणारे होते आणि त्यांच्यासोबत ती मॅच होती. तर त्यांना जिंकण्यासाठी 10 रन पाहिजे होते जिंकायला आणि त्याच्या 3 विकेट बाकी होत्या. तर दत्ता किपर होता आणि असं ठरलं की आता 3 ओव्हर राहिल्या, ओव्हर कोण टाकणार. तर शेवटची ओव्हर असं ठरलं की आता मी टाकणार, ती ओव्हर मी काढून घेणार आहे. तर दत्ता माझ्याजवळ आला आणि म्हणाला की काही कर पण आता आपण मॅच जिंकलो पाहिजे, तू काळजी करू नको, पाहू प्रयत्न करून. तर त्या समोरच्या टीमच्या मी एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट काढल्या आणि फर्स्ट इयर मॅच जिंकलो. तर सर्व मित्रांनी मला उचलून बऱ्याच दूरपर्यंत नेलं आणि ते मायनाने चिअर्स केले. तर त्याच्यानंतर मला म्हणजे असं वाटलं होतं की बरंच म्हणजे मजेत वाटलं होतं. ते तेव्हा बॉलिंग टाकली होती सचिन. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये जेव्हा यायचो तर तेव्हा माझ्यासोबत बॅट असायची आणि ती रक्सायक असायची पाठीवर, त्याच्यामध्ये ॲब्डोमिनल गार्ड वगैरे टाकलेलं असायचं आणि ओशाळल्यासारखं व्हायचं. कधी एकदा मॅच झाली ग्राउंडवर आणि मला माहित नाही गीता वगैरे सगळ्या काही बसलेल्या होत्या आणि ग्राउंडवरच खेळता खेळता ॲब्डोमिनल गार्ड काढलं आणि ते बॅगमध्ये टाकत होतो आणि नंतर यांच्याकडे पलटून पाहिलं तर सगळ्या मुली माझ्याकडे कोण हसत होते. त्याच्यानंतर 2-3 दिवस कॉलेजलाच आलो नाही. अशा काही आठवणी आहेत. सरांची एक आठवण सांगायची वाटते, देशमुख सरांची. सरांनी एकदा शिकवत असताना एक आपला तो असेंब्लीचा हॉल होता, त्या हॉलमध्ये एक लेक्चर सुरू होतं आणि सरांनी ते इंग्रज भारतात आले आणि हळूहळू त्यांनी भारतावर राज्य केलं ते अगदी तंबाखूच्या त्या पद्धतीमध्ये समजून सांगितलं.
ते खूप आठवते. पाठ रद्द वगैरे नाही झाले, पण त्या पाठ रद्दच्या वेळेस आपला पाठ रद्द का करण्यात येऊ नये असं वाक्य लिहिलेलं असायचं की आपला पाठ रद्द का करण्यात येऊ नये सर. तर त्याच्यानंतर असं समजलं की याचा अर्थ आपला पाठ रद्द झालेला आहे, हा आपला पाठ रद्द झालेला असतो. आणि त्याच वेळेस ते क्रिकेटमुळे असं झालं होतं की माझे एकाच दिवशी एकाच वेळेस सर्वच्या सर्व वर्गावर पाठ लागले होते. तर ते माझ्या मित्रांनी काय केलं होतं, ते राऊंड ऍडजस्ट करण्यासाठी खेळायला जायचं आहे म्हणून ते सर्व पाठ ते एकाच वेळेस लावले आणि असं लावता लावता ते मॅनिप्युलेट केल्यामुळे सर्व एकाच वेळेस लागले होते. मग ते परत सगळा टाइम टेबल चेंज करावा लागला होता. तर थँक्यू, अशा बऱ्याच आठवणी. संतोष भिसिंग सोळंके, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अळगाव बुद्रुक, तालुका तेलना, जिल्हा अकोला येथे कार्यरत आहे. माझी पत्नी सुद्धा जिल्हा परिषद मध्येच कार्यरत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवपूर या ठिकाणी कार्यरत आहे. मला एक मुलगी आहे आणि माझी आठवण म्हणजे बॅडमिंटनचे काढले ते बॅगा घेऊन गेलेली होती मुलं, त्यापैकी एक मी होतो. या वसंतराव. ज्यांचा आधार पाठीशी आहे, ज्यांचा हात पाठीशी आहे, ते सदैव म्हणजे त्यांना दिसलं ते दिसले पाहिजे म्हणून त्यांच्यामुळे आपण इथं आहोत. नावात काही बदल झालेला नाही, जन्मापासून तेच आहे. ते होते. मी वसंत श्रीकृष्ण वक्ते, जागेश्वर विद्यालय वाडेगाव इथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नुकतंच माझं लग्न झालं. त्याला काही जास्त वर्ष झाले नाही. पहिलं एकच हाऊसवाईफ आहे आणि लग्नाला सर्व मित्र परिवार आले होते. मुलगी आहे, मुलगी कम्प्युटर इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला ती आता ऍडमिशन केली. कसं आहे, आपला जो काळ हा गेलाय हा काही म्हणजे माझ्या डोळ्यासमोरून तो आता अजून आहे, कारण त्याला फार काळ झालेला दिसतच नाही आहे. सगळेजण आपण सोबत त्या ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळतो आणि त्या झाडाखाली स्टंप लावून ज्यावेळेला म्हणजे आपण सर्वांनीच फक्त काकडे सरांचा पहिला पिरियड केला की ग्राउंडवर बाहेर असायचो आणि या सगळ्या गोष्टी सहलीच्या, शिबिराच्या वेळेस उत्खननात म्हणजे खोदकामात काकडे सरांच्या समोर काय सापडलं काय नाही सिगारेट सांगणार हे काय असते की सिगारेट नव्हती, अगरबत्त्या दूर होता. काय सरांच्या बद्दल खरोखरच प्रत्येकाच्या मनात भीती होती, परंतु माझ्या मनात भीती अजिबात नव्हती. कारण सरांच्या माझ्यावरचा खरोखर विश्वास पहिल्या दिवस पासून नाही आता तो विषय नाही. पाठाबद्दल सांगायचं झालं तर गजेंद्र ढवळे आणि मी एकही पाठ घेतला नाही, कारण आम्ही नियोजनच त्याचं केलं. टाइम टेबल आम्ही बनवला होता काकडे सरांच्या आज्ञेनुसार. त्यांनाही माहित होतं हे काही पाठ घेत नाही, म्हणून नियोजन यांच्याकडे द्यायचं आणि पाठ काही त्यामुळे घ्यायचा प्रसंग आला नाही. आजही परिस्थिती तेच आहे. थोडं नाही शाळेत जो
आहे. शाळेत शिकवावं लागते पण राजकारणाची पहिल्यापासून आवड आहे म्हणून आजही त्या भागात थोडस कार्यक्षेत्र सुरू आहे आणि सर्व मित्रांची साथ आहे. धन्यवाद. एक सूचना आहे 3 ते 3:30 फक्त 30 मिनिटाचा एक ब्रेक